आणि कैलास तुम्ही जे बोललात, राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं? या टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. बरं मी काय म्हणतो, चला जाऊ दे, शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, बघा तुम्हाला पटते का. कारण जीवन उद्ध्वस्त झालंय, जमीन खरडून गेले, रबी पीक घेणार कसं आता तुम्ही? 50,000 रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे. पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे, कारण मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार? 3 लाख, 3.5 लाख. मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच. आहे बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच. पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो.